श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना हा एक नियम नक्की पाळावा, तरच इच्छित फळ मिळते. आपण पाहिलं असेल, स्वामी महाराजांचे बरेच भक्त आहेत. स्वामी सेवा करतात, नित्य सेवा करतात. अनेक घरामध्ये न चुकता स्वामींची रोज सेवा केली जाते. स्वामींची कोट्यावधी भाविक आहेत. अनेक जण स्वामींशी घरातील सदस्याप्रमाणे संवाद साधतात. स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करणारे दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथांचे नियमितपणे पारायण करत असतात. मग आपण स्वामींची जी सेवा करत असो, मग ती नित्य सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा करत असो, अशा बऱ्याचदा असं होतं की आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की आपण एखादी एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही. तर त्याचं कारण आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात. या नियमाचे पालन केले तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळते. आणि स्वामींची सगळ्यात उच्च कोटी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही 3 अध्याय वाचत असाल किंवा रोज 7 अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल, महाराजांची कोणतीही सेवा, नित्यसेवा, श्री गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत. ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नियम आहेत जे आपण पाळायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे, तरच आपण केलेले सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे. तर कोणता महत्त्वाचा नियम आहे जो पाळलाच पाहिजे, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. परब्रह्म श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत. काही गोष्टी स्वामींमुळेच घडतात, स्वामींनीच निर्माण केलेल्या आहेत. काही वस्तू परब्रह्म श्री स्वामी समर्थ. अर्थ म्हणजे संस्कृतीत सांगितले जाते की सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी मानून आपण करतो. तेव्हा स्वामी सेवा करताना काही काळजी नक्की घ्या. स्वामी सेवा करता तुम्हाला कोणतेही बंधन नाही, वेळेचे नाही, पण तरीही काही नियम हे तुम्ही नक्की पाळावे. सेवा करायची असेल तर काही नियमाचे पालन करावेच लागते. त्याचमध्ये एक नियम, तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्यालासुद्धा लागू पडतो. मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत असाल किंवा मग तुम्हाला इच्छा नसताना, म्हणजे तुमच्या मनात काहीही इच्छा धरून नाही, तर फक्त स्वामींची सेवा करायची आहे. या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जर स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरीसुद्धा नियम हा पाळलाच पाहिजे. पहा, महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केले जाते, त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे आणि नियम पाळलाच पाहिजे. किंवा आपण कोणताही नियम नाही पाळणं शक्य नसेल तर मग आपण सारामृताचे वाचन पठण कधीही करू नये. काहीही फायदा होणार नाही. नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र हा ग्रंथ म्हणजे अमृतसर आहे. आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, त्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचं असतं तर आपल्याकडे एकच पर्याय गोष्टी, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. वेळेने काही अचूक वाचू शकतो, म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ एकच असणार आहे, पण त्यामधील ओव्या त्या एकच असणार आहेत. पण आपण जेव्हा एखादी विशिष्ट गोष्ट पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त सेवा करत आहोत, तर त्यासाठी असं सांगितलं जातं की याची 7 पारायण करा, फलश्रुतीसाठी करा. फलश्रुती अशा पद्धतीने पारायण करायचे आहे. ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. आपल्याला एखादा आजार असेल, तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी जर आपल्याला पारायण करायचे असतील तर आपण या ग्रंथातील 7 पारायण केले तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो.
आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा 7 पारायण नक्की करावे. संकल्प करावे. जर आपण 7 पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी करायचं, कोणीही केलं तरीही चालेल. म्हणजेच विद्यार्थी पण करू शकतात. विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आईवडीलसुद्धा करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केले तर खूप चांगली गोष्ट आहे. करत असतील तर म्हणजे मुलांना करू द्यावे. उत्तम आहे. त्यांना नक्कीच तुम्ही पारायण करू द्या. आपण ते निर्विघ्नपणे पार पडावे किंवा विवाह जुळून येण्यासाठी, मुलबाळ होण्यासाठी, व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी हे चरित्र सारामृताचे पारायण संकल्पयुक्त करू शकतो. त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी, मग व्यवस्थित यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो. अडलेली कामे जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण पारायण करू शकता. तुमची कोणतीही इच्छा असो त्यासाठी हे पारायण तुम्ही करायचे आहे. त्याचबरोबर आपण संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो. आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्तच करायची आहे. तुम्ही स्वामींचे चरित्र सारामृत रोज 3 अध्याय करत असाल, म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल, 3 अध्याय रोज वाचले तर 7 दिवसामध्ये तुमचे 1 पारायण पूर्ण होतं. या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. जर तुम्हाला 1 दिवशी 7 अध्याय वाचायचे असतील तर अध्याय रोज वाचले तर 3 दिवसामध्ये तुम्ही 1 पारायण पूर्ण कराल. रोज फक्त 1च अध्याय जर तुम्ही 21 दिवस वाचत गेला तर 21 अध्याय पूर्ण झाल्यावर 1 पारायण तुमचे पूर्ण होतं. असं तुम्हाला 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर दिवसामध्ये तुम्हाला 1 ते 21 पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील. तर अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल आणि ते तुम्हाला 7 पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर 7 पारायण करायचे असतील, म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्ही 7 पारायण पूर्ण होतात तुमचे. मग 7 पारायण पूर्ण होतात. मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात. पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी सेवा करत असाल तरी देखील संकल्पयुक्त करावी. संकल्पामुळे आपण त्या सेवेचे संकल्प केल्याने आपण सेवेशी बांधलो जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली जाते. त्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं ग्रंथाचं वाचन न करून चालणार नाही. तुम्हाला 11 माळी किंवा 1 माळ तरी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्रही बोलायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तारक मंत्राचेही पठण करायचे आहे. आणि जर तुम्हाला नित्यसेवा करत असाल, नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही 11 माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता. तेवढ्या माळी करणे शक्य नसेल तर किमान 1 माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणे शक्य असेल करावा. तुम्हाला तारक मंत्राचे देखील 1 वेळा पठण करायचे आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तर देखील तुम्हाला या सेवेसाठी 1 नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. तरच तुम्ही केलेले सेवेचे फळ तुम्हाला मिळेल. घरामध्ये मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज्य मानला जातो, आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर सेवा करत असाल ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेमध्ये तुम्हाला कधीही फळ मिळणार नाही. यासाठी घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल, देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीही तुम्हाला फायदा होत नाही. पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये
एखादी महिला हे पारायण करत आहे किंवा नित्यसेवा करत आहे, रोज ती 3 अध्याय वाचत आहे, मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करत असतील, तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरामध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे मांसाहार केले जाते. त्या मांसाहार होत असेल तर त्या घरामध्ये स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करू नये. रोजच्या रोज काही गोष्टी अशा घरामध्ये घडत असतील तर आपण स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो, आता आपल्या प्रत्येक इच्छा आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात की तुम्हाला दुःख आहे, कष्ट आहे, हे दूर व्हावे, मग स्वामींनी आपल्याकडून हे करून घ्यावे, काहीतरी सेवा व्हावी. आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे. मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा. गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करू शकाल. तुमच्या घरामध्ये सतत असे होत असेल, मांसाहार होत असेल आणि तुम्ही 3 अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी एक पारायण करा. म्हणजे या